काही वेळाने ट्रेन सुरू झाली आणि पूजा एका सीटवर बसली होती तर पार्थ समोरच्या सीटवर बसला होता. पार्थ पूजाकडे बघत होता आणि विचार करत होता की किती निरागस चेहरा आहे पूजाचा. पूजा खिडकीतून बाहेर बघत होती, पण पार्थ जणू सगळ्या जगाला विसरून पूजामध्ये हरवला होता. अचानक पूजा पार्थकडे वळली आणि त्याला तिच्याकडे पाहताना पाहून तिला गोंधळायला झालं. दोघांची नजर मिळाली आणि हलकेच हसू पसरले. पूजाजी, मला सांगा, तुम्ही कुठे राहणार आहात? दिल्लीमध्ये काही विचार केला आहे का? पार्थ म्हणाला, मी अजून काही विचार केला नाहीये. पार्थ, खरं सांगू, मला काय करावं काहीच माहीत नाहीये. तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळेन. माझी नेहमी येणे जाणे राहते तिथे. आपण उद्या सकाळी पोहोचू आणि तिथेच कोणत्या तरी हॉटेलमध्ये रूम घेऊ. तुम्ही दोघी फ्रेश व्हा आणि मग नाश्ता करून आपण भक्तीच्या कॉलेजला जाऊ, पार्थ म्हणाला. आणि तुमच्या इंटरव्ह्यूचं काय? पूजाने विचारलं. तो परवा आहे. उद्या तुमचे काम आणि परवा इंटरव्ह्यू आणि मग परत निघूया, पार्थ म्हणाला. बाय द वे, मला कळेल का तुमचा इंटरव्ह्यू कशाबद्दल आहे? पूजाने विचारले. हां, का नाही, सिव्हिल इंजिनिअरिंगचा. एका मल्टीनॅशनल कंपनीने अप्रोच केले आहे मला इंजिनिअरसाठी, पार्थ म्हणाला. अरे वा, तर तुम्ही इंजिनियर आहे, पूजा म्हणाली. पार्थ हलकेच हसला. तुम्हाला जॉबसाठी बेस्ट ऑफ लक आणि तुम्ही काळजी करू नका, तुमचं नक्की सिलेक्शन होईल, पूजा म्हणाली. असं कसं म्हणताय तुम्ही? पार्थने विचारलं. आणि नाही झालं तर? पार्थ म्हणाला. नाही, होणार आहे, माझे मन म्हणत आहे, पूजा म्हणाली. अच्छा, तर तुमचे हृदय अजून काही म्हणते का? पार्थने हसत विचारले. पूजा काहीच बोलली नाही. ती फक्त हसली आणि उठली. 1 मिनिट पार्थजी, तुम्ही आणि भक्ती बोला, मी लगेच येते, पूजा म्हणाली आणि निघून गेली. पार्थ भक्तीला म्हणाला, तू नेहमी रागावत असते, ही तुझी सवय आहे की कुठून तरी स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे? पार्थ म्हणाला. भक्ती म्हणाली, तुम्ही ही इतकी बकबक करत असता, ती तुमची सवय आहे की तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलं आहे? अरे, माझी सवय आहे, पण कदाचित तुला माझे बोलणे आवडत नाही, म्हणूनच मी बोलल्याबरोबर तुला राग येतो. पार्थ जरा उदास स्वरात म्हणाला. नाही, तसं नाही आहे. मला का राग येईल? भक्ती म्हणाली. मग तू एवढी नाराज का असते? पहिल्या दिवसाच्या घटनेच्या वरून तू अजूनही नाराज आहेस का? मी तुला सॉरी म्हणालो आहे. तू म्हणत असेल तर मी पुन्हा म्हणेल, पार्थ म्हणाला. हे बघ भक्ती, तू मला बोलली, मी तुला बोललो, विषय मिटला. आता याच मुद्द्यावर आपण एकमेकांचे पाय खेचत राहायचे का? चल फ्रेंडशिप करूया. तर मग आजपासून ना मी तुला काही बोलणार ना तू मला काही बोलणार. तुझी इच्छा असेल तर हात मिळव. पार्थने हात पुढे केला. भक्तीने थोडा वेळ विचार करत राहिली, मग हात मिळवला आणि म्हणाली, नाही, सॉरी म्हणायची गरज नाही. मी पूजाताईसारखी समजदार नाही, त्यामुळे काय करावे आणि काय करू नये हे मला समजत नाही. मला तर तुम्हाला थँक्यू बोलायचे होते, मला मदत केल्याबद्दल आणि आमच्याबरोबर इथे आल्याबद्दल. आणि मी आहे की उगाचच तुमच्यावर रागवत आहे, भक्ती म्हणाली. ठीक आहे, मला एक सांग, पूजा तुझी सख्खी बहीण आहे का? पार्थने विचारले. हो का? भक्तीचा पारा पुन्हा चढला, कारण ती खूप शांत आणि समजदार आहे. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की त्यांना कधी राग येत असेल. आणि तू पूर्ण आगीचा गोळा आहेस, म्हणूनच मला तुझी भीती वाटते. पार्थ हसला आणि म्हणाला. भक्ती जोरात हसली आणि म्हणाली, चांगली गोष्ट आहे, भीती वाटली पाहिजे. भीत राहिला तर मार खाण्यापासून वाचाल. तेवढ्यात पूजा परत आली आणि आश्चर्याने विचारले, काय झाले आहे? भक्ती पार्थबरोबर हसते आहे, तब्येत तर ठीक आहे ना? पूजासुद्धा हसायला लागली. हो ताई, पार्थ इतका पण वाईट नाही, ठीक आहे, आणि ते मला मदत देखील करत आहे, म्हणून मी विचार केला यांना सोडून द्यावे. पहिली चूक होती, म्हणूनच मी माफ केले. हो पूजाजी, आम्ही आमचे भांडण संपवले आणि मैत्री केली. आणि भक्ती, मी तुझा पण आभारी आहे मला माफ केल्याबद्दल, पार्थ म्हणाला. मी तुला आधीच सांगितले होते की पार्थ असे नाही, पूजा म्हणाली. ठीक आहे, उठा, हात धुवा, मी जेवण काढते, मग झोपायला जाऊ. ठीक आहे. दोघेही हात धुवायला गेले आणि परत आल्यावर जेवण तयार होते. आणि पूजाला पाहून इतर अनेक प्रवाशांनीही टिफिन उघडले. जेवणाचा सुगंध संपूर्ण डब्यात पसरला. सर्वांनी जेवण केले आणि मग पार्थने सीट उघडली आणि भक्ती झोपायला वरती गेली. पार्थ आणि पूजा समोरासमोरच पडले. पूजाने तिच्या बॅगेतून एक पुस्तक काढले आणि वाचायला सुरुवात केली. पार्थ वाचताना तिला पाहत होता.
काय निरागस चेहरा, कुठलाही मेकअप नसलेला गोरा गोरा साप रंग आणि गुलाबी ओठ, डोळे इतके काळेभोर की काजळ घातल्याचा भास होईल. पार्थ एकटक पूजाला निहाळत होता आणि तो पूजाला निहाळत निहाळत तो तिच्यासोबत कुठेतरी दूर गेला होता. त्याची तंद्री तेव्हा भंग झाली जेव्हा त्याला वाटलं कोणीतरी त्याला बोलवत आहे. तो गडबडला आणि त्याने पाहिले की पूजा त्याला बोलवत होती. हो पूजाजी. पार्थजी, कुठे हरवले होते? मी तुम्हाला कितीतरी वेळा आवाज दिला. काही नाही, स्वप्नात हरवलं होतं. बोला, काय झाले आहे? पार्थ म्हणाला. तुम्हाला एखादे पुस्तक हवे आहे का? माझ्याकडे आहे, पूजा म्हणाली. पुस्तक तर वाचत होतो. एक सौंदर्याचे पुस्तक, साधेपणाचे पुस्तक, एक शालीनतेचे पुस्तक. तुझ्या चेहऱ्यावर पूजाजी, पार्थच्या हृदयातून आवाज आला. पण तो प्रत्यक्ष बोलला नाही. मला पुस्तक नको. तुम्ही वाचत होता, मी तुमच्याकडे बघत होतो. आपण थोडा वेळ बोलू शकतो का? असं पडल्या पडल्या पार्थ म्हणाला. हा, का नाही. पूजाने तिचं पुस्तक बाजूला ठेवलं. तुम्ही काय केले आहे पूजाजी? मी, पूजा थोडं संकोचून म्हटली. मला माझं ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण करता नाही आले पार्थजी. का? माझ्या समजल्याप्रमाणे तुम्ही अभ्यासात चांगले आहे आणि तुमचं मनही लागतंय अभ्यासात, असे पार्थ म्हणाला. त्यावेळची परिस्थिती अशी होती की मला माझे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पूजाच्या चेहऱ्यावर फिक्कट भाव दिसले आणि पूजाच्या डोळ्यात वेदना असल्याचं पार्थला जाणवलं. माझ्या आईचं स्वप्न होते की मी IAS व्हावे आणि तिने त्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. पण ती गेल्यानंतर तिचे स्वप्न देखील तिच्यासोबत निघून गेले. मी आपल्या जिल्ह्याचे टॉपर होते पार्थ. पण आता काय उपयोग? त्या सर्व जुन्या गोष्टी झाल्या आहेत. आताची परिस्थिती अशी आहे की मी ग्रॅज्युएटही नाही. पूजाच्या चेहऱ्यावरच्या वेदना पार्थला स्पष्ट दिसत होत्या. त्याला पूजाच्या वेदना जाणवल्या आणि म्हणूनच तो विषय बदलून म्हणाला. बरं, मला सांगा की तुम्हाला लग्न कधी करायचे आहे? पूजा थोडा वेळ चकित झाली. कदाचित तिला अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. पण नंतर ती म्हणाली, जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा ते होईल. दादा आहे विचार करायला, मी का विचार करू? तरीही तुम्हाला तुमच्या जीवनसाथीमध्ये काय हवे आहे? मी एवढी काही खास नाही की मी राजकुमाराचे स्वप्न पाहते. तरीही तुम्ही विचारात आहे तर मी तुम्हाला सांगेन की मला अशा कुटुंबात लग्न करायचे आहे जिथे मला सासू सासरे आहेत आणि मला एक नणंद दीर आहे. जादा कमाई असो किंवा नसो, पण घरात प्रेम असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझे आयुष्य ज्याच्याबरोबर जगायचे आहे ते शिक्षित आणि समजदार असावे. त्यांचे हृदय साफ असावे. त्यांचे स्वरूप काय आहे याने मला काही फरक पडत नाही, पूजा म्हणाली. अरे वा, तुमची मागणीही तुमच्या म्हणण्यानुसार आहे. पण मला एक गोष्ट समजली नाही. आजकाल लहान कुटुंबाचा ट्रेंड आहे, पण तुम्हाला संयुक्त कुटुंब हवं आहे. असं का? मला माझ्या आईबाबांचे प्रेम आयुष्यभर मिळालं नाही आणि म्हणूनच मला सासू सासऱ्यांच्या रूपात आईबाबा, दीराच्या रूपात छोटा भाऊ पाहिजे आणि नणंद यासाठी पाहिजे जेणेकरून मी कोणाला तरी समजावू शकेन की नंदेवर पण आपल्या लहान बहिणीप्रमाणे प्रेम करता येते, तिला न दुखवता आणि तिच्या भावना न चिरडता. पूजा हसत राहिली, पण तिच्या डोळ्यात वेदना होती. जरा वेळ अजून बोलली असती तर ती रडली असती. म्हणूनच तिने विषय बदलला. पार्थजी, तुमची काय रिक्वायरमेंट आहे? पूजाने विचारले. मला काही रिक्वायरमेंट नाही. मला तर मिळाली आहे, पार्थ म्हणाला. अभिनंदन पार्थजी, पूजा म्हणाली. अजून नाही, अजून अर्धीच चर्चा झाली आहे. पूर्ण बोलणे कुठे झाले आहे? पार्थ म्हणाला. म्हणजे मला समजले नाही, पूजा म्हणाली. म्हणजे मला ती आवडली आहे, पण तिचं माहीत नाही तिला मी आवडलो की नाही. म्हणूनच मी अर्ध्याच गोष्टी सांगतोय. पार्थच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होते. हो, म्हणजे लव प्रकरण आहे, पूजा म्हणाली. म्हणू शकता, पण एकतर्फी, पार्थ म्हणाला. मग तुम्ही तिला सांगा ना. त्यात कसली भीती? पूजा म्हणाली. मनात ठेवून काय उपयोग? मला भीती वाटते की नाही बोलली तर, पार्थ म्हणाला. ठीक आहे, ती कशी आहे जरा तुम्ही मला तिचा स्वभाव सांगितला तर मी तुम्हाला सांगेन की काय होऊ शकते, पूजा म्हणाली. मी तुम्हाला काय सांगू पूजाजी? समजून घ्या की ती तलावासारखी शांत आणि शीतल आहे आणि तिचे हृदय लोण्यासारखे मऊ आहे. ती बोलते तेव्हा असे वाटते की बांगड्यांचा आवाज कुठून तरी येत आहे, गोड मधुर. मन करते कामधाम सोडून तिचे बोलणेच ऐकत राहावे. तिचे डोळे हरणीसारखे मोठे मोठे आणि चमकदार आहेत, परंतु त्यामध्ये नेहमीच उदासी आहे. आणि तिचा चेहरा संगमरवरी कोरीव पुतळ्यासारखा आहे. ती चालत असताना मनात गोंधळ निर्माण करते.
ती इतकी शांत आणि समजूतदार आहे की तिला राग काय हेच माहीत नाही. ती पूर्ण शांततेची मूर्ती आहे. पार्थ जसा कल्पनेत हरवला होता. अरे बास बास, तुम्ही तर पूर्ण हरवून गेले. ती जी कुणी आहे तुमच्याबरोबर खूप खुश राहील, कारण खरंच तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करत आहे. पूजा हसत म्हणाली, खूप खूप प्रेम करतो मी तिच्यावर. इतकं प्रेम करतो की तिचा हात धरून परत कधीच सोडावा नाही असं वाटतं आणि तिचं आयुष्य आनंदाने भरवून टाकावे. पार्थ जसा वेडा झाला होता, पण त्याच्यासाठी तुम्हाला तिच्यावरचे तुमचे प्रेम व्यक्त करावे लागेल आणि ती नाही म्हणणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पूजा म्हणाली. तुम्ही खरं बोलताय? पार्थ आनंदाने म्हणाला. हो, मला असेच वाटते. बाकी जसं तुम्हाला ठीक वाटेल, पूजा म्हणाली. ठीक आहे, मला जॉब मिळाला तर मी माझे प्रेम तिच्याकडे व्यक्त करेन. गुड, ये होईल ना बात. तेवढ्यात वरून आवाज आला. ए मजनू, आता झोपा. रात्रभर जागे राहण्याचा बेत आहे का? ताई, तू पण काय यांच्या बोलण्यात गुंग आहेस? त्यांना झोपायचं नाहीये, तू झोप जा, भक्ती ओरडली. ठीक आहे पारजी, पुरेशी रात्र झाली, आता झोपा. उद्या सकाळी खूप काम आहे, पूजा म्हणाली. हो नक्कीच, पार्थ म्हणाला आणि म्हणाला, गुड नाईट पूजाजी. गुड नाईट भक्ती मेम साहेब. आणि डोळे मिटले. कितीतरी वेळ तो बंद डोळ्यांनी पूजाकडे पाहत राहिला. कुणास ठाऊक मग कधी झोपेने त्याला आपल्या मिठीत घेतले. रात्रीचे 3 वाजता पूजाचे डोळे उघडले. तिने पाहिले पार्थ आणि भक्ती दोघांनाही थंडी जाणवत होती. मंद वातावरण होते आणि मग ट्रेन चालते तेव्हा वारा देखील असतो. पूजाने पटकन 2 चादरी काढल्या आणि त्या दोघांना ओढल्या आणि स्वतः एका स्टॉलमध्ये घुसून पडली. सकाळी 6 वाजता ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.